ठाणेत सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर सोमवारी वकील राकेश किशोर तिवारी यांनी न्यायदान कक्षात बूट फेकण्याचा गंभीर प्रयत्न केला। ही घटना न्यायव्यवस्थेवर थेट हल्ला मानली जात आहे। घटनेनंतर ठाण्यातील नागरिक आणि आंबेडकरी संघटनांनी जोरदार निषेध व्यक्त केला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर निदर्शनांमध्ये संघावर बंदी घालण्याची मागणी केली जात आहे। नानासाहेब इंदिसे म्हणाले, जर सर्वोच्च न्यायालय सुरक्षित नसतील तर नागरिकांची सुरक्षा धोक्यात आहे। हा फक्त व्यक्तीवर नव्हे तर न्यायव्यवस्थेवर झालेला हल्ला आहे। राजाभाऊ चव्हाण आणि भास्कर वाघमारे यांनी देशद्रोहाचा खटला दाखल करण्याची मागणी केली। भविष्यात असे प्रकार होऊ नयेत यासाठी योग्य कारवाई व्हावी असा त्यांनी आग्रह धरला। जातिवादी नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, दादागिरी नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी। आरएसएस मुर्दाबाद, 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 आरएसएस मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद। आरएसएस वरती भारतात बंदी घालायलाच पाहिजे, घालायलाच पाहिजे, घालायलाच पाहिजे। संघटनेवरती भारतात बंदी घातलीच पाहिजे, घातलीच पाहिजे, घातलीच पाहिजे। जातिवादी मुर्दाबाद, 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 जातिवादी मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद। दादागिरी नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी। अरे जातिवादी नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी। भारतीय संविधानाचा भारतीय संविधानाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मैं बोलतोय, किसने गरीबों की कबर खोदी उसका नाम बोला। अरे किसने गरीबों की कबर खोदी, किसने गरीबों की कबर खोदी, अरे किसने गरीबों की कबर खोदी, अरे किसने गरीबी की कबर खोदी, अरे किसने गरीबी की कबर खोदी, अरे किसने गरीबी की कबर खोदी, अरे किसने गरीबों 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 की कबर खोदी। मोदी अमित होश में आओ, होश में आओ, होश में आओ। मोदी अमित होश में आओ, होश में आओ, होश में आओ। मोदी अमित होश में आओ, होश में आओ, होश में आओ। भारतीय संविधान जिंदाबाद, जिंदाबाद, जिंदाबाद। भारतीय संविधान जिंदाबाद, जिंदाबाद, जिंदाबाद। भारतीय न्यायव्यवस्था जिंदाबाद, जिंदाबाद, जिंदाबाद। भारतीय न्यायव्यवस्था जिंदाबाद, जिंदाबाद, जिंदाबाद। अरे मनुवादी सरकारचं करायचं काय, अरे मनुवादी सरकारचं करायचं काय, मनुवादी सरकारचं करायचं काय। न्यायाधीश भूषण गवई यांच्यावर जो भ्याड हल्ला झाला त्याचा निषेध करण्यात आलं, काय सांगाल। न्यायालयाचे न्यायाधीश श्री भूषण गवई यांनी जरी मानवतावाद दाखवण्याचा प्रयत्न केला असेल तो त्यांचा मोठेपणा आहे, परंतु न्याय व्यवस्थेने आणि कायदा राबवणाऱ्याने त्याची दखल घेऊन त्याचा तो मोठो अट्रॉसिटीचा आणि देशद्रोहाचा गुन्हा दाखल झालाच पाहिजे अशी आजच्या आमच्या या मोर्चाची मागणी आहे। केंद्रामध्ये आठवले साहेब पण आहेत केंद्र सरकारमध्ये, त्यांनी काल ठराव मांडला। आम्ही याला विद्यापीठमध्ये JP नाईकच्या सभागृहामध्ये काल ठराव मांडला की जो किशोर तिवारी यांनी भूषण गवई साहेबावर जो बूट फेकण्याचा प्रयत्न केला त्याचा तीव्र निषेध करून त्याच्यावर अट्रॉसिटी आणि देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा असा ठराव पास। राकेश तिवारी हा ब्राह्मण आहे आणि त्याने स्वतःचं ब्राह्मणत्व सिद्ध करण्याचा प्रयत्न केलेला आहे। CJI हे या देशाचं सर्वोच्च पद आहे। CJI हे न्यायपालिकेचं सर्वोच्च पद असताना त्याने भूषण गवई यांच्या दिशेने गोळा फेकण्याचा प्रयत्न केला। हा केवळ भूषण गवईचा अपमान नाही आहे, हा केवळ भूषण गवईचा अपमान नाही आहे, तर तो या देशाच्या संविधानाचा अपमान आहे, हा या देशाच्या लोकशाहीचा अपमान आहे, हा या स्वतंत्र भारताचा अपमान आहे। आणि अशा या गुन्हे
गुन्हेगारांना कधी माफ करायचं नाही. गवई साहेबांनी जरी त्याला माफ केले असेल, पण गवई साहेब तुम्हाला आमची कळकळीची विनंती आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की जे लोक अन्याय करतात, जे लोक अन्याय सहन करतात, त्या अन्याय करणाऱ्यापेक्षाही सहन करणारा हा गुन्हेगार आहे. तुमच्यावर गुन्हा झाला, हा केवळ तुमच्यावर गुन्हा नव्हे, हा तमाम बौद्ध समाजावर गुन्हा आहे, या तमाम या देशवासियांच्यावर गुन्हा आहे. आणि म्हणून या गुन्हेगाराला माफी नाही आहे, त्याला सजा झालीच पाहिजे. जर याला सजा होईल तरच येणारे जे गुन्हेगार आहे या गुन्हेगारीला आळी बसेल, यांची तोंड बंद होतील. आणि म्हणून आपल्याला विनंती आहे की याचा जाहीर आम्ही निषेध करतो. आपल्या पाठीशी आम्ही नाही तर संपूर्ण भारत देश तुमच्या पाठीशी उभा आहे. का कोणाला घाबरायचं नाही, कोणाच्या बापाचा देश नाही, आमच्या बापाचा देश आहे. आमच्या बापाने संविधान लिहिलं, आमच्या बापाने लिहिलं. आणि मग अशा प्रकारे जर अशा प्रवृत्ती पुढे येत असेल तर त्यांना वेळीच ठेचून काढा. हा जो बूट फेकून मारल्याचा जो प्रकार आहे, ही आजची घटना आणि त्याचा सगळ्या देशात जगात निषेध झाला. परंतु ही मनुस्मृतीची जी काय परंपरा आहे, त्यांच्या मनामध्ये असलेला हा जो काय त्यांचा मनुवाद आहे, हा मनुवाद हा या देशामध्ये उफाळून आलेला आहे. आणि गेल्या 11 वर्षाच्या राजवटीमध्ये जे अमित शहा किंवा नरेंद्र मोदी आहेत, त्यांनी ज्या प्रकारचं राज्य केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये RSS असेल, RSSच्या अनेक संस्था संघटना असतील, त्याच्यामध्ये हे सनातनवादी असतील, यांना ह्या भारताची संविधान मान्य नाही. आणि अशा ह्या लोकांचा जो काय हा उन्माद वाढलेला आहे तो ठेचून काढण्यासाठी आज जी आमच्या निदर्शनामध्ये मोर्चामध्ये जी मागणी आहे की अशा ह्या किशोर तिवारीला अटक झाली पाहिजे, अॅट्रॉसिटी ॲक्ट लावला पाहिजे आणि याचा संपूर्ण देशभर निषेध करून त्याच्यावरती सुमो मोटो सुद्धा लावला पाहिजे. या प्रकारची मागणी आज आपण सर्वजण करतो आहोत. सगळेच पक्ष आणि सगळ्या संघटना आंबेडकरवादी याच्यामध्ये सामील आहेत. तर राकेश किशोरने सांगितले की ॲक्शनला रिॲक्शन आहे. राकेश किशोर हा राकेश तिवारी आहे, त्याचं आडनाव का पुढे आणत नाहीये व्यवस्था, म्हणजे तो एकटा नाहीये, त्याच्या मागे फार मोठे घातक संघटना आहेत. आणि असे विकृत लोक जे निकालात निघालेले आहेत त्यांना करण्यासाठी कृत्यकर्ण करून कुठेतरी क्रांती दाखवण्याचा भाग आहे. याच्यामध्ये अखंड भारतीयांचा अपमान आहे, इथल्या ओबीसींचा, दलित, ST सर्वांचा अपमान आहे, इथल्या नौदलाचा अपमान आहे, इथल्या बांधदलाचा अपमान आहे, इथल्या मिलिटरीचा अपमान आहे, इथल्या प्रत्येक भारतीय स्वतंत्र नागरिकाचा अपमान आहे. कारण ही चप्पल न्यायव्यवस्थेवरती मारलेली आहे, ही चप्पल प्रशासनावर मारलेली आहे आणि संविधानावर मारलेली आहे. म्हणून ही आम्हाला लोकशाही मान्य नाही, ही न्यायव्यवस्था मान्य नाही आहे. हे सिद्ध करण्यासाठी एक विशिष्ट संघटन काम करते आणि देशामध्ये धार्मिक तेढ निर्माण करून, जातीय तेढ निर्माण करून भारतीय संविधान कुचकामी आहे, भारतीय न्यायव्यवस्था कुचकामी आहे हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करतो. दलित समाजाचा माणूस त्या सर्वोच्च पदावर बसलेला आहे, त्याचं स्वागत आम्ही जोडे मारून केलेलं आहे. आता यांना इतिहास नोंदवायचा आहे आणि त्याला राष्ट्रभक्त निर्माण करायचे आहे. असे बोगस राष्ट्रभक्त पुढे आणण्याचं काम राष्ट्रीय स्वयंसेवक संघ करत असते. एक साईडला फुले शाहू छत्रपतींचं नाव घ्यायचं आणि सरकार स्थापनायचं आणि अजेंडा सर्व मनुवादाचा, वर्णवादाचा, रूढी परंपरेचा आणि स्त्रियांच्या विरोधातला राबवायचा, अशा प्रकारचे षडयंत्र भारत देश आजपर्यंत बघत आलेले आहे. म्हणून या विकृताच्या मागे असणारी जी संघटना आहे तिचा तपास झाला पाहिजे. तिच्या मागे असलेले जे हात आहेत तिचे साधी एका आजूबाजूची NC झाली तर मोबाईल जप्त केला जातो, परंतु अशा विकृताचा मोबाईल देखील जप्त करून त्याची चौकशी केलेली नाही आहे की हा कुणाकुणाच्या संपर्कात आहे आणि त्याला तासाभरात सोडलेलं आहे. तरी तातडीने या विकृतावर जर कारवाई झाली नाही तर भारत देशामध्ये आतंकवाद फोफावणार आहे. हा रक्तद्वेषी, वंशद्वेषी, आर्य वंशद्वेषी हा आतंकवाद आहे. हा छुप्या मार्गाने भारतीयांवर हमले करत आहे, न्यायव्यवस्थेवर हमले करत आहे आणि इथली अस्थिरता निर्माण करत आहे. हा सर्वात मोठा देशाला पुढील भविष्यातला धोका आहे. ओळखून तातडीने याच्यावर कारवाई केली पाहिजे. अमित शहा, मोदी गप्प आहेत, RSSचे भागवत प्रत्येक विषयात तोंड घालतात तशी काय त्यांना ठेकाच दिलेला आहे राष्ट्राचा. ते आता का गप्प आहेत? ते काय इथं स्पष्टीकरण देत नाही आहेत की न्यायव्यवस्थेवर अंमलात आलेला चुकीचं आहे. तुम्ही देशाचे पितामह ठरवण्याचा प्रयत्न करता. ही पुरस्कृत RSS आहे भाजपाची, ही राजकीय संघटना आहे. हे सामाजिक आणि कुठलंही राष्ट्रभक्तीचं संघटन नाही आहे. राष्ट्रभक्तीच्या नावाने भारतीय न्यायव्यवस्था, भारतीय नागरिकांना, भारतीय आर्थिक व्यवस्थेला संपवण्याचं काम या राष्ट्रीय स्वयंसेवकाच्या माध्यमातून सुरू आहे. भागवत हा प्रथम आंतरराष्ट्रीय एजंट आहे, त्याचाही देखील तपास केला पाहिजे. मी पाहत असलं सगळे RPIचे सगळे गट एकत्र इथं जमलेले आहेत निषेधासाठी आणि सगळे निषेध करत आहेत. तर काय सांगाल सर, निषेधासाठी तुम्ही सगळे RPIचे गट एकत्र आलेले आहेत, काय सांगाल? नाही, हा जो हल्ला झालेला आहे हा त्यांनी मनुवादींनी हा दाखवण्याचा प्रयत्न केला आहे
जर आम्ही चीफ जस्टिस भूषण गवई यांच्यावर चप्पल फेकू शकतो तर आम्ही तुमच्या समाजाची आज काय हालत करू हा दाखवण्याचा प्रयत्न केला आहे त्यांनी। हा माननीय चीफ जस्टिस भूषण गवई साहेबांवर हल्ला नव्हता, हा अप्रत्यक्षरित्या दलित बहुजनांवर हल्ला होता, भारतीय संविधानावर हल्ला होता। ज्या पद्धतीने महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी यांचा हजारो वर्षाचा इतिहास एका दिवसात मिटवला ती खतखत यांच्या पोटात आजही आहे आणि तोच परत ब्राह्मण्यवाद यांना आणायचा आणि तो दाखवण्याचा प्रयत्न त्या दिवशी सुप्रीम कोर्टात झालेला आहे। आणि अशा लोकांसाठी माझ्या माहितीप्रमाणे जो कुणावर हल्ला करतो, मी नाही बोलत मनुवादेमध्ये शिक्षा आहे, त्याला मारून टाका रस्त्यावर, 4 चौकात फाशीवर लटवा, हे मी बोलत नाही, ही मनुस्मृतीमध्ये दिलेली शिक्षा आहे। म्हणजे कुणाला शूद्राला, म्हणजे हा कोण आहे जो हल्ला करतो सुप्रीम कोर्टावर, म्हणजे तो कोण झाला हरामखोर अवलादीचा। म्हणजे मला माफ करा बोललं, यांच्या बापाचा पत्ता नाही आहे, कुणाला पण बाप बोलणाऱ्याची अवलादी या हे चीफ जस्टिस जर चप्पल फेकतात यांची लायकी आहे, म्हणजे हे दाखवण्याचा प्रयत्न करतात। म्हणून यांना नाही तिथंच खेचून मारला पाहिजे, फाशीत लावली पाहिजे यांना, कोर्टात नाही केस चालवायचे अशा भाडव्यांच्या। सुप्रीम कोर्टावर हल्ला म्हणजे सुप्रीम कोर्टात तुम्ही सुप्रीम कोर्टाची लायकी दाखवत आहे। पण केंद्र सरकारमध्ये रामदास आठवले सुद्धा आहे, त्यांनी या संदर्भात काय विषय काढले, त्या संदर्भात काय तरी पाऊल उचललं आहे? नाही, हे काम ॲक्च्युली त्याच दिवशी व्हायला पाहिजे, का झालं नाही मला माहिती नाही। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे मोदी सरकार किंवा मोदी सरकार बाहेर देशात जाऊन बोलत आहेत केम टू फ्रॉम बुद्धाज लँड, आता कुठे गेले हे बोलणारे? कुठे गेले मनुप्रवृत्तीचे? नाही, हे बुद्धाच्या भूमीत तिकडे फक्त दाखवतात की आम्ही या भूमीतून आलेलो आहोत। आणि काय म्हटलं होतं बा भूषण गवई साहेबांनी, काय म्हटलं होतं तुमच्या लक्षात नसेल, मी आत्ता टीव्हीवर 1-1.5 महिन्यापूर्वी काहीतरी बघितली, एक डिबेट चालू होती, एक हरामखोर अवलादीचा तो पंडित पुजारी बोलतो विश्व में एकमात्र देश ऐसा है जो पत्थर में प्राण फूकता है। मी नाही बोलत ही आहे, यूट्यूबला पण आहे, तो हरामखोर अवलादीचा बोलतो भारत एक देश ऐसा है विश्व में जो पत्थर में भी जान डाल देता है। तुमची काशी घालायला गेले होते का सुप्रीम कोर्टात? तुमच्या ताकद आहे ना त्या दगडामध्ये जीव टाकायची उभा करायची, का उपटत आहेत का आतापर्यंत उपटत आहेत? जा ना, टाका, मंत्र टाका। तुमचे जे 4 मठाधीश कुठले असतील ना त्या म्हणा हरामखोर अवलादींना, मनुवाद्यांच्या अवलादांना म्हणा जा प्राण टाका आणि करा ती दगडाची मूर्ती उभी। म्हणजे तुम्ही आजही दिशाभूल करता या बहुजन समाजाची, अशांना घेतल्याशिवाय पर्याय नाही। कोण काढताय? जोरात मारा जरा, एका असं मारता